₹2 ₹3 मारामारी असायची. माझी आई दुसऱ्याचे जुने ब्लाऊज घालायची, ₹20 रोजाना दुसऱ्याच्या शेतात काम करायची. आणि हे सगळं चालत असताना त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या लेकरांना शिकलं पाहिजे. एक दिवसात ज्योत पेटली ताई की मला वेगळं जगायचं. आई वडिलांनी इतकं स्ट्रगल करून तुम्हाला शिकवलेलं आहे, म्हणजे तुमचंही स्ट्रगल काही कमी नाही. हो हो. अशा वेळेला चांगली चालणारी एखादी नोकरी आपला मुलगा सोडतोय, हे घरी जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा आईची खास करून काय रिॲक्शन होते? आई वडिलांनी काय? मी जेव्हा ठरवलं ताई की म्हटलं आपण हे सगळं सोडायचं आणि मुलांसाठी काम करायचं, त्यांना शिक्षण देण्यासाठी काम करायचं. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेत परत त्याच्या मुलावरती वेळ येऊ नये, त्याच्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणायचं. संध्याकाळी घरी बोललो तर आई वडील तर रडायलाच लागले. ते म्हणले की माझ्या मुलाला कोणीतरी भानामती केली, करणी केली, एकुलता एक मुलगा आहे, चांगल्या नोकरीला लागलाय, लोकांना देखवण झाले. माझी आई फार गावाकडची भोळी भाबडी, पण तिचं खूप प्रेम. त्या प्रेमामधून तिला असं वाटायचं की माझ्या मुलाचं काहीतरी बरं वाईट होतंय काय. पण मी म्हटलं आपल्याला असं वाटतं की सगळीकडे अंधकार पसरला आहे, पण कोणाला तरी दिवा होऊन जळावं लागेल ना, तेव्हा तो अंधकार दूर होईल. मग मी कुठेतरी माझ्या हातातून सांडून जाण्यापेक्षा मी ते वाटायला शिकलं पाहिजे. मग आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो? तर म्हटलं आपण आपल्या पगारीतून 20 मुलं पुण्यात सांभाळू शकतो. लग्न झालेलं नव्हतं, काही खर्च नव्हते. सगळं 25 वर्ष माझं वय होतं आणि 25व्या वर्षी ताई मी 20 लेकरांचा बाप झालो.